IPL 2026 सुरू होता CSK फॅन्ससाठी एक शॉकिंग गोष्ट समोर आली आहे। महेंद्र सिंग धोनी सुरुवातीचे काही सामने खेळणार नाहीये। चेन्नई सुपर किंग्सने दिलेल्या माहितीनुसार धोनीला काफ स्ट्रेन झालाय आणि सध्या तो रिहॅबमध्ये आहे। ट्रीटमेंटसाठी किमान 2 ते 3 आठवडे तो मैदानापासून दूर राहणार असल्यामुळे CSKला सुरुवातीच्या जवळपास 6 मॅचेस धोनीशिवाय खेळाव्या लागणार आहेत आणि हे टीमसाठी सगळ्यात मोठं टेन्शन आहे। पण इथे मुद्दा फक्त एक प्लेयर नसण्याचा नाहीये तर धोनी नसण्याचा आहे, कारण मैदानावर त्याची उपस्थितीच गेम बदलून टाकते। कॅप्टन्सी, शांत निर्णय आणि शेवटच्या मोमेंटला मॅच फिनिश करण्याची सवय हे सगळं CSKला आणि CSK फॅन्सला मिस करावं लागणार आहे। विशेष म्हणजे हा सीझन धोनीसाठी खूप स्पेशल मानला जातोय, कारण हा त्याचा कदाचित शेवटचा सीझन असू शकतो अशी चर्चा आहे। रिटर्न बद्दल बोलायचं झालं तर 14 एप्रिल पर्यंत तो फिट होण्याची शक्यता तशी कमीच आहे, त्यामुळे 18 ते 20 एप्रिलच्या आसपास तो परत येऊ शकतो। पण म्हणून CSK मॅनेजमेंट कोणती घाई करणार नाहीये, कारण त्यांना धोनी पूर्णतः फिट हवा आहे। एक गोष्ट मात्र नक्की आहे की थाला मैदानावर नसताना IPLचा फील थोडा अपूर्ण वाटणार आहे। धोनी नाहीये म्हटल्यानंतर CSKला हा सीझन अवघड जाणार असल्याचं बोललं जातंय। तुम्हाला असंच वाटतंय का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच क्रिकेट अपडेट्ससाठी फॉलो करा लगावबत्ती।